चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा। तर फॉर्म भरणे सुरू आहे, एकीकडे फॉर्म भरणे सुरू आहे लाडकी बहीण योजनेचे आणि दुसरीकडे बघा बातमी काय आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज। आताची ही सर्वात मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे बघा, तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू। कोणी म्हटलेलं आहे? सुप्रीम कोर्टने। तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू। तर लाडकी बहीण योजना का थांबवू याबद्दल काय कारण आहे, मध्येच ही बातमी काय आलेली आहे नीटपणे समजून घ्या। माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण या बातमीमुळे अनेक जण कन्फ्यूज झालेले आहेत की खरंच लाडकी बहीण योजना थांबेल का आणि सुप्रीम कोर्टचा काय निर्णय आहे आणि कशासाठी तोडगा काढण्यास सांगितलं जात आहे याबद्दल सर्व आपण गोष्टी बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। हे बघा, अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा। काय घडले, नेमकं काय घडलेलं आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगतो। आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती पाहायला मिळत असते आणि लेटेस्ट जी पण माहिती ती फक्त ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला सर्वप्रथम मी माहिती देत असतो, त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा। चला आता आपण डायरेक्टली मुद्द्यावर येऊ। हे बघा, पाण्याच्या जमिनीचे प्रकरण शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या मुळावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। बघा, पुण्याचे जमीनचे जे प्रकरण आहे त्यामुळे हा संपूर्ण वाद झालेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनावर याचा जो परिणाम आहे, ओके, तर या लाडकी बहीण योजनेवर आता याचा परिणाम होऊ शकतो आणि यासाठी बघा आज दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे। 2 वाजेपर्यंत याबद्दल जो वेळ आहे तो सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला होता। जरी तुम्ही हे पूर्ण केलं नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू असं त्यामध्ये म्हटलेलं होतं। बघा तुमच्या समोरच आहे सर्व। हे बघा तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू आणि हे बघा इथे पण म्हटलेलं आहे। हे बघा लाडकी बहीण योजना थांबवणार, ओके, नीटपणे समजून घ्या। हे बघा, राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलेच धारेवर धरले आहे। योजनेसाठी पैसे वाटायला तुमच्याकडे पैसे आहे, मग मोबदला देण्यासाठी नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला असून तातडीने निर्णय कळवावा असे सांगितले। बघा, तर सर्वोच्च न्यायालयाने जे आहेत न्यायालयाने बघा काय म्हटलं आहे, हे बघा इथे मोबदला देण्यासाठी नाही आहे का, म्हणजे योजनेसाठी वाटायला पैसे तुमच्याकडे आहे मग मोबदला देण्यासाठी नाही का, असा सवाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला आहे। बघा, आणि याबद्दल तातडीने निर्णय कळवावा असे सांगितले आहे। आता सर्व माझ्या माता बहिणी व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि टेन्शन वगैरे काहीच घेऊ नका। मी तुम्हाला पुढे देखील सर्व सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला महत्त्वाची माहिती पुढे सांगतो। पहिली ही बातमी तुम्ही बघून घ्या, कारण तुम्ही अर्धवट बातमी बघतात आणि व्हिडिओ सोडून पडून जातात, त्यामुळे तुम्हाला काहीच समजत नाही। तुम्ही व्हिडिओ जसा सुरुवातीला बघतात, जसं सुरुवातीला तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे तसा शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला माहिती समजेल, ओके। हे बघा, तर मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात तोडगा काढावा। जे जमीन अधिग्रहण प्रकरण आहे पुणेचं त्याबद्दल आहे असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत। BR गवई आणि KG विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। लोकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही, यामुळे याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। यावर सर्वोच्च न्यायालयाने योजना जाहीर करून फुकटचे पैसे वाटायला सरकारकडे पैसे आहेत का असा सवाल करत दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे भविष्य ठरणार आहे। याचिकाकर्ते TN गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती। राज्य सरकारने ही जमीन घेतली, परंतु याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता। आम्ही वृत्तपत्रे वाचतो, आम्हाला गृहीत धरू नका। तुमच्याकडे हे बघा प्रिबिजसाठी लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे।
पहिले तुम्हाला ही बातमी वाचून दाखवत आहे, कारण मग तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. बघा, आता तुम्हाला मी हे वाचून दाखवलं आणि हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल की काय भानगड आहे. जी काही जमीन आहे, पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाचं संदर्भात ही माहिती आहे. ओके, आणि या मुद्द्यामुळेच हे संपूर्ण लाडकी बहीण योजना थांबवू असं इथे सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिलेला आहे की याबद्दल तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, नाहीतर निर्णय नाही घेतला तर आम्ही लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच यावरती काही ना काही शिंदे सरकार तोडगा काढणार आहेत. त्यामुळे माझं सर्व माता बहिणींना एकच सांगणं की तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. ओके, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे भेटतीलच, परंतु जी बातमी आलेली आहे ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. त्यामुळे ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्ही फॉर्म भरून टाका. ज्यांचे फॉर्म अजून भरायचे बाकी असतील त्यांनी फॉर्म भरून टाका, टेन्शन वगैरे काहीच घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे, एक बातमी आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे सरकार जे आहे, शिंदे सरकारला याबद्दल इशारा दिला आहे. ओके, तर सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे बघा, शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे दाट निर्माण झालेला आहे, मुळावर येण्याची दाट शक्यता झाली आहे. तर आता काय घडलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलं. तर सर्वोच्च न्यायालयाने जो सरकारला इशारा दिला होता त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगितलं. आणि इथे स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना थांबवू सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. तर जो तोडगा आहे तो तोडगा 100% आता शिंदे सरकार काढेलच. आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. योजना काढलेला आहे, एवढे फॉर्म भरून घेतलं आहे, तर सर्वांना योजनेचा लाभ भेटणारच आहे. योजना काही बंद होणार नाही किंवा थांबणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. ओके, तिथे थांबवली असं नाही म्हटलेलं आहे, थांबवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे थांबवू म्हणजे इशारा दिलेला आहे फक्त. जास्त तुम्ही यामध्ये टेन्शन घेऊ नका. ओके, तर सर्व माता बहिणी काही टेन्शन घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. चला, पुढे जी महत्त्वाची माहिती आहे, आता ही बातमी वेगळी आहे बरं. हे बघा, 37,000 अर्ज बाद होणार. आता ही नवीन बातमी समोर आलेली आहे. 37,000 अर्ज बाद का होणार आहेत त्याबद्दल पण माहिती जाणून घ्या. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण 5,03,080 अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र 37,000 अर्ज त्रुटीयुक्त आहेत. म्हणजे 37,000 जे अर्ज आहेत ते त्रुटीयुक्त आहेत. त्यामध्ये काही ना काही रिजेक्ट करण्यात आले आहेत. रिजेक्ट का करण्यात आला आहे, डिसअप्रूव्ह का करण्यात आला आहे, त्याबद्दल तिथे सर्व कारण तुम्हाला दिलेलं असतं. जेव्हा तुमचा फॉर्म हा बाद केला जातो किंवा रद्द करण्यात येतो किंवा रिजेक्ट करण्यात येतो, तेव्हा तुम्हाला तिथे कारण दिलं असतं की या कारणाने तुमचा फॉर्म रद्द करण्यात आला आहे किंवा रिजेक्ट करण्यात आला आहे. बघा, त्यामुळे ते बाद होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सर्वोच्च महिलांना हवा आहे. त्यासाठी महिलांनी विविध सेंटरवर मोठी गर्दी होत आहे. ठीक आहे, ही बाकीची सेम तीच माहिती आहे. ही माहिती तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. जी महत्त्वाची माहिती होती ती माहिती तुम्हाला सांगितलं आहे. ही ठाणे ठिकाणची माहिती आहे. ठाणे जिल्ह्याची माहिती आहे. ते 5,03,000 अर्ज आहेत ते पात्र ठरले आहेत. 5,000 आज माझ्या तोंडात येत आहे. 5,03,000. ओके, 5,03,000 अर्ज जे आहेत ते पात्र ठरले आहेत ठाणे जिल्ह्याचे. त्यामध्ये 37,000 अर्ज ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. काय टेन्शन नाही, रिजेक्ट तुमचे फॉर्म झाले आहेत. ज्यांचे ठाणे जिल्ह्यातील रिजेक्ट फॉर्म झाले असतील, ठाणेच नाही सर्व महाराष्ट्रातील ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, तिथे तुम्हाला परत काय करा, ॲप जे आहे ते ॲप अपडेट करा. तिथे तुम्हाला परत एडिटचं ऑप्शन येईल. एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ते दुरुस्त करू शकता, जे पण चूक तुमच्याकडून झाली असेल ती. ओके, सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक ही मोठी बातमी आली होती. त्यामुळे ही माहिती तुम्हाला स्पष्ट करून मी सांगितलं आहे की तोडगा काढल्यास लाडकी बहीण, हे बघा, तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू सुप्रीम कोर्टने जे म्हटलं होतं आणि 2 वाजेपर्यंत टाईम दिला होता. सो आता याबद्दल शिंदे सरकारने काही ना काही यावरती तोडगा काढला असेल. त्यामुळे बिंदास राहा. याबद्दल लवकरच आपल्याला अजून खुलासा पाहायला मिळणार आहे. याबद्दल जसा खुलासा येईल तुम्हाला सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.